जय जय गुरुदेव दत्त. एक गोष्ट विचारू का? माझ्या घरात म्हणतात की शनिवारी सूर्याला पाणी देऊ नये, कारण सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात वैर आहे. हे खरं आहे का? तुला खरं उत्तर हवंय की लोक काय मानतात ते? मला सत्य हवंय, कारण ऑनेस्टली मला रोज सूर्याला पाणी द्यायची सवय आहे, पण शनिवारी थांबते. ठीक आहे, आधी सांग तुला असं का वाटतं? कारण सगळे म्हणतात शनी म्हणजे कठोर, रागेट, आणि सूर्य त्याचे वडील असूनही त्यांच्यात पटत नाही. म्हणून शनिवारी सूर्याला पाणी देणं म्हणजे शनीचा अपमान. ही गोष्ट ऐकायला ड्रामॅटिक आहे, पण पूर्ण सत्य नाही. पहिली गोष्ट, शनी आणि सूर्य यांचं नातं वैराचं नाही, तर कर्म आणि शक्तीचं बॅलन्स आहे. म्हणजे सूर्य काय देतो? ऊर्जा, आत्मविश्वास, ओळख. आणि शनी काय देतो? न्याय, कर्मफळ, शिस्त. दोघेही आवश्यक आहेत, एकमेकांचे विरोधक नाहीत. पण मग स्टोरीजमध्ये का दाखवतात की त्यांच्यात अंतर आहे? कारण त्या कथा आपल्याला लाईफ लेसन शिकवतात. जसं कधी कधी वडील आणि मुलामध्ये मतभेद असतात, पण त्याचा अर्थ ते शत्रू नाहीत. तसं शनिदेव आणि सूर्यदेव यांचं आहे. आता प्रॅक्टिकल विचार करू. जर शनिवारी सूर्याला पाणी देणं चुकीचं असतं, तर शास्त्रात स्पष्ट लिहिलं असतं की शनिवारी अर्घ्य देऊ नका. पण असं कुठेही नाही. म्हणजे आपणच अझम्पशन्स बनवले. एक्झॅक्टली. सूर्याला पाणी देणं म्हणजे फक्त रिच्युअल नाही, तो एक सायन्स आहे. सकाळी सूर्यप्रकाशात उभं राहणं, पाण्यातून येणारे किरण डोळ्यांना आणि शरीराला बेनिफिशियल असतात. मन शांत होतं. म्हणजे मी शनिवारी थांबते ते चुकीचं आहे? थांब, चुकीचं नाही, पण अनावश्यक आहे. तू जर श्रद्धेने रोज करत असशील तर एक दिवस स्किप का करतेस? खरं सांगू, मला आतून वाटायचं की मी काहीतरी चुकीचं करते, म्हणून भीती वाटायची. श्रद्धा भीतीवर नाही, समजुतीवर आधारित असते. देव आपल्याला घाबरवायला नाही, मार्गदर्शन करायला आहेत. सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे प्रकाशाला स्वीकारणं, आणि शनी म्हणजे आपल्या कर्मांची आठवण. दोघेही एकत्रच जीवन पूर्ण करतात. म्हणजे फायनल काय? शनिवारी सूर्याला पाणी देणं पूर्णपणे योग्य आहे, कोणताही विरोध नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, श्रद्धा अधिक समज म्हणजे खरी आस्था. आजपर्यंत मी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत होते, आज समजून घेतलं. आणि हाच फरक आहे अंधश्रद्धा आणि खरी सोपी आस्थामध्ये. आतापासून मी रोज सूर्याला पाणी देणार, कोणताही दिवस बघणार नाही. आणि तुम्ही पण असं काही ऐकलं असेल जे तुम्हाला घाबरवतंय, तर एकदा विचार करा, हे खरं आहे का की फक्त लोकांनी बनवलेली भीती आहे? कारण खरी आस्था ही कधीच भीतीवर नाही, तर समजुतीवर उभी असते. अगदी बरोबर. जय जय गुरुदेव दत्त.